उद्यापासून जीएसटीचे नवे स्लॅब लागू होणार. 5% आणि 18% हे दोन स्लॅब राहणार. आत्मनिर्भर भारतासाठी मोठं पाऊल, मोदींचं देशवासियांना संबोधन. मोदी जाणार आणि नवीन पंतप्रधान ठरणार अशी माहिती फडणवीसांकडे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचं वक्तव्य. फडणवीसांना पंतप्रधान पदाची आता स्वप्न पडायला लागली, सपकाळ यांचा टोला. गरब्याच्या ठिकाणी मुस्लिमांना प्रवेश नको, प्रत्येकाचे आधार कार्ड बघून गरब्यात प्रवेश द्या. विश्व हिंदू परिषदेच्या प्रवीण तोगडिया यांचं वादग्रस्त विधान. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी 3-3 कोटींपर्यंतचा खर्च होतो. काही ठिकाणी तर एका व्यक्तीकडून 100 बोकड. निवडणुकीच्या तोंडावर आमदार संजय गायकवाड यांचं विधान. मी पराभूत झालो तरी फडणवीस आणि शिंदे माझ्या मागे सक्षमपणे उभे. आमदार असलेल्यांना 2 कोटी पण मी आमदार नसताना 20 कोटी मिळतात. सदा सरवणकर यांच्या वक्तव्यामुळे वाद पेटण्याची शक्यता. ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंबाबतची ऑडिओ क्लिप व्हायरल. ऑडिओ क्लिपमध्ये हाके यांना पैशांची ऑफर. हाके यांनी ड्रायव्हरचा UPI देताच तरुणांना काढली लाच. तर मला बदनाम करण्याचं षडयंत्र, हाकेंचं स्पष्टीकरण. जालन्यात वकील गुणरत्न सदावर्तेंच्या वाहनावर मराठा आंदोलकांकडून हल्ल्याचा प्रयत्न. पोलिसांनी मराठा आंदोलकांना घेतलं ताब्यात. मनोज जरांगेंच्या बैठकीमध्ये मधमाशांचा हल्ला. अंतरवालीतील बैठकीमध्ये मधमाशांमुळे गोंधळ. माझा श्वास चालू असेपर्यंत धनगर समाजाला एसटी मधून आरक्षण द्या, अन्यथा नेपाळमध्ये जे झालं त्या पलीकडे घडेल. धनगर समाजाला फसवणाऱ्यांचे घर जाळून टाका. उपोषणकर्ते दीपक बोऱ्हाडे यांचं चितावणीखोर वक्तव्य. जरांगेंच्या आंदोलनामागे शरद पवार, एकनाथ शिंदेंचा हात. नवनाथ वाघमारेंचा आरोप. तर जरांगेंची नार्को टेस्ट करा, दूध का दूध, पाणी का पाणी होईल, वाघमारेंची मागणी. आम्हाला आरक्षण नाही हे परमेश्वराचं सर्वात मोठे उपकार. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं वक्तव्य. महाराष्ट्रामध्ये ब्राह्मणांचं महत्त्व नाही, UP बिहारमध्ये ब्राह्मणांना खूप महत्त्व, गडकरींचं विधान. देवीला जर वाटत असेल तर मला पालकमंत्री पद मिळेल. मी देवीचा भक्त आहे, देवी माझ्यावर प्रसन्न होईल, मंत्री भरत गोगावलेंचं विधान. अंजलीताई, तुमच्या भूमिका सिलेक्टिव्ह असतात अशा प्रचंड चर्चा. आपल्या भूमिकांबाबत शंका घेणाऱ्यांचे गैरसमज दूर करावेत, अन्यथा हे शंका घेणारे आपणास अण्णा हजारेंच्या पंक्तीमध्ये बसवतील. रोहित पवार यांचा दमान यांना टोला. ठाणे मेट्रोच्या ट्रायल रनचा मुहूर्त ठरला. उद्या वडाळा ते कासारवडवली पहिल्या टप्प्याच्या मार्गावर चाचणी होणार. कॅडबरी जंक्शन ते गायमुख मेट्रो सेवा सुरू होणार. एंट्री फी वसूल करणाऱ्या ठेकेदाराला त्र्यंबकेश्वर नगर परिषदेनं बजावली नोटीस. ठेका रद्द करण्याबाबत बजावली कारणे दाखवा नोटीस. संबंधित ठेकेदाराला ब्लॅकलिस्ट करण्याची शक्यता. राज्यात पावसामुळे मोठं नुकसान. लाखो हेक्टरवरील पिकं उद्ध्वस्त. शेतकऱ्यांची मदतीची मागणी. मदत कधी मिळणार याकडे लक्ष. सोलापूरच्या अक्कलकोट तालुक्यात मुसळधार पाऊस. अक्कलकोट गाणगापूर महामार्गावर 3 फुटांपर्यंत पाणी. बोरी नदी ओव्हरफ्लो. सततच्या पावसानं वर्धा जिल्ह्यात मोठं नुकसान. प्राथमिक अंदाजानुसार 516 गावांना अतिवृष्टीचा फटका. पंचनाम्यांना सुरुवात, मात्र मदतीची प्रतीक्षा. अमेरिकेच्या टॅरिफ धोरणाचा मत्स्य निर्यातीला फटका. मत्स्य निर्यात 40% घटली. निर्यात होणाऱ्या मासळीचे दर 50% वाढले. कोळंबी निर्यातीवर मोठा परिणाम. पाकिस्तान विरुद्ध टीम इंडियानं जिंकली नाणेफेक. भारताचा प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय. दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर पाकिस्तानला धूळ चारण्यासाठी भारतीय टीम सज्ज. प्रसिद्ध आसामी गायक
झुबिन गर्ग यांचा शेवटचा प्रवास, हजारो चाहत्यांनी घेतले अंत्यदर्शन. आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा शर्मा यांनी वाहिली श्रद्धांजली. Thank you.